जर तुम्ही नर्मदा परिक्रमा करणार असाल तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यातील एक म्हणजे संपूर्ण प्रवासात नर्मदेचे दुसरे नाव असलेल्या रेवा या पवित्र नावाचा सतत जप करावा. अढळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून मा नर्मदेवर नजर ठेवावी. अमरकंटकमध्ये उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राशी संगमाच्या ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी नदी ओलांडू नये. तीर्थयात्रा आदर्शपणे अनवाणी असते. फक्त आवश्यक सामान घेऊन जावे. शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धता राखण्यासाठी तेल आणि साबणाचा वापर टाळावा. जर वाटेत एखादे शिवमंदिर आढळले तर यात्रेकरूंनी योग्य पूजा आणि विधी करावेत. एका दिवसांच्या गरजेपेक्षा जास्त अन्नाचा साठा करू नये. संपूर्ण तीर्थयात्रेत सत्यता, ब्रह्मचर्य आणि नम्रता बाळावी. उदरनिर्वाहासाठी केवळ मा नर्मदेवर अवलंबून राहावे आणि सर्वात शेवटी नदीत खोलवर विसर्जन स्नान करणे टाळावे. जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची असेल किंवा त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि नर्मदा परिक्रमेवरील सगळे व्हिडिओ नक्की बघा.